बसच्या अपघातात शिवशाही बसची प्रमाण जास्त. शिवशाही बस या सुस्थितीत नाहीत हे चालकासही माहीत असते, पण नोकरी करायची असल्याने दुसरा पर्यायच नसतो. बसचा अपघात झाल्यास मात्र जबाबदार चालकास धरले जाते. सांगली आगारात 2018 साली शिवशाही बस आल्या. सांगलीमध्ये शिवशाही बसची एकूण संख्या 22 आहे. पण एकही बस सुस्थितीत नाही. पुणे सांगली पुणे या मार्गावर 21 गाड्या धावत असतात, तर एक गाडी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या मार्गावर धावत असते. शिवशाही बसचे तिकीटही इतर बसपेक्षा जास्त आहे. ब्रेक न लागल्यामुळे अपघात झाल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे गाडीचे नुकसान झाल्यास चालकास जबाबदार धरून त्याच्याकडून नुकसान भरपाई भरून घेतली जाते. बसमधील रिटार्ड ब्रेक हे चालू स्थितीत नसल्याबाबत चालकास कल्पनाही नसते. बसचे वायरिंग अस्ताव्यस्त व उघडे राहिल्याने शॉर्ट सर्किट होऊन गाडीत आग लागण्याची शक्यता जास्त असते. अशी दुर्घटना यापूर्वी 1 महिन्या अगोदर आष्टा रोडवर घडलेली आहे. गाडीने पेट घेतला होता, पण प्रसंगावधान राखून आग विझवण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अनेक बसमध्ये इंजिनवरच्या कव्हरला लॉक नाहीत. दगड अथवा सिलेंडर ठेवला जातो. इंजिनच्या वर असलेले कव्हरमध्ये फट असल्याने इंजिनची गरम हवा बाहेर पडते व आग लागते. इंजिन कव्हर चारी बाजूने पॅक करायचे असते, पण हलगर्जीपणामुळे ते तसेच सोडले जाते. प्रवाशांसाठी जा-ये करण्यासाठी असलेल्या दरवाजाचे बटन हे चालकापाशी असलेले अनेक बसमध्ये बंद अवस्थेत आहे. त्याला पट्टी टाकली जाते किंवा असे दरवाजे दोरीने बांधलेल्या अवस्थेत दिसून येतात. अनेक बसमधील एक्झॉस्ट बटन बंद अवस्थेत आहेत. चालकाच्या डोक्यावर बसवलेले फॅनही बंद आहेत. रिटार्ड ब्रेकही बंद आहेत. संकटकालीन मार्ग या दरवाजाचे लॉकही तुटलेले आहेत. त्या दरवाजाच्या शेजारीच असलेल्या आग विझवण्यासाठी ठेवण्यात येणारे सिलेंडरही ठेवलेले नसल्याचे दिसून येते. बसचे बाहेरील बाजूचे आरसे हे व्यवस्थित बसवले नसल्यामुळे चालकास अंदाजाने गाडी चालवावी लागते. शिवशाही बस ही वजनाने जास्त जड असल्याने रिटार्ड ब्रेकची आवश्यकता जास्त असते. 20 फुटावर थांबणारी गाडी ही 10 फुटावर थांबली जाते. खर्च वाढू नये यासाठी सर्व गाड्यांचे DF सोडवून टाकलेले आहेत. कमी खर्चात बस कशा पळवता येतील याचा विचार जास्त केला जातो. बसचे हेडलाईट हे एक जुने तर एक नवीन असे बसवलेले आहेत. जास्त तासांचा प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी फूट रेस ही तुटलेल्या अवस्थेत आहेत. अशा अवस्थेतील बस चालक चालवत असतात. बसचा अपघात झाल्यास चालकासच जबाबदार धरले जाते. मुख्यमंत्र्यांच्या योजनेमुळे ST महामंडळ फायद्यात आहे. सगळ्या गाड्यांचा प्रॉब्लेम आहे हा. नाही आहे का बघा. हां, रिटायर्ड ब्रेक तुमचा आहे का? चालू आहे का? चालू नाही आहे. मग आता ही गाडी तुम्ही घेऊन जायला लागलाय, प्रवाशांना प्रॉब्लेम नाही. प्रवाशांना काय अडचण नाही. एवढ्यावर गाडी कंट्रोल होत नाहीये. ही गाडी रिटायर्ड ब्रेक शिवाय कंट्रोल होत नाही. शिवशाहीचे अपघात झालेले आहेत, त्यांना जबाबदार कोण? रिटायर्ड ब्रेक नसलेले गाड्या शिवशाही वापरताय कसं? तिकीट पण जास्त घेत आहे. शिवशाहीला तिकीट पण जास्त आहे तुमचं. मग गाडी गुड कंडिशनमध्ये नाही आहे, रिटायर्ड ब्रेक नाही आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हे गाड्या वापरायला त्यात अधिकारी कोण आहे तुम्हाला गाडी देणार? दरवाजा चालू आहे का? हा बटनवर दरवाजा चालू आहे का? नाही आहे. जरासं 1 मिनिट उघडा की. हा ब्रेक चालू आहे का? बंद आहे. जर तो लागत नाही, वापरत नसतोय. रिटायर्ड ब्रेक बंद आहे. सगळ्याच गाडीची बंद आहे. ड्रायव्हर विचारा पाहिजे. फॅन चालू आहे.